नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवूया हिरवी मिरचीचं पंचामृत. तर साहित्य बघूया. अर्धी वाटी दही, साखर, 1 चमचा साखर, जिरे मोहरी, शेंगाचं कूट, 10-12 मिरच्या बारीक कट करून घेतल्या, तिळाचं कूट, तेल, कोथिंबीर, कढीपाला, लसूण वाटून घेतला आणि मीठ. ही खूप छान रेसिपी आहे आणि टेस्टी आहे आणि थोड्या साहित्य पण त्याला जास्त लागत नाही. थोड्या साहित्यात एकदम टेस्टी रेसिपी होते. तुम्ही नक्की ट्राय करा घरी. चला तर आपण बनवूया हिरवी मिरचीचं पंचामृत. चला तर आपण करूया हिरव्या मिरचीचं पंचामृत. कढई तापत ठेवली, त्यात थोडंसं तेल घालूया. आपलं तेल तापलं, त्यात जिरे मोहरी घालूया. कढीपाला घालूया आणि ही आपण मिरचीचे बारीक कट केलेले तुकडे घालूया. आणि याला छान तेलात फ्राय करूया. याला थोडा वेळ छान फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये, म्हणजे त्याचा तिखटपणा जरा कमी होतो मिरचीचा. याला 2-3 मिनिट छान यात फ्राय करू. हे बघा, आपली मिरची फ्राय झालेली आहे छान. त्यात आता आपण लसूण ॲड करूया. लसूण थोडा फ्राय होऊ देऊया. थोडा लसूण फ्राय होऊ देऊया. मिरची लसूण छान फ्राय झालं आहे. आता आपण त्यात हे दही घालूया. आपण जेवढं दही घेतलं होतं तेवढं दही घालूया, अर्धी वाटी. मिक्स करून घेऊया ह्यात. आणि ह्यात साखर घालूया. आणि मिरची ह्यात शिजून घेऊया दह्यामध्ये थोडा वेळ. आणि ह्यात थोडंसं पाणी ॲड करूया. उगी थोडं पाणी ॲड करायचं. आणि त्यात थोडंसं शेंगाचं कूट ॲड करूया. आणि थोडंसं तीळ कूट ॲड करूया. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे ॲड करायचं. आणि थोडा वेळ हे शिजवून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ ॲड करूया. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ घ्यायचं चवीनुसार. यावर थोडीशी कोथिंबीर घालूया.
आपलं पंचामृत झालं तयार. हे बघा, आणि हे चपातीसोबत खायला खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.